आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या शहरात जा, बाहेरून जेव्हा तुम्ही कारने प्रवेश करता तेव्हा गावाच्या बाहेर सगळ्यात जास्त पाट्या कोणाच्या दिसतात? गावात चालणाऱ्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या पाट्या गावाच्या बाहेर दिसतात. आणि सगळ्या कोचिंग संस्था ज्या आहेत, ट्युशन क्लासेस, ते आपापली जाहिरात करतात. म्हणून आमची कोणती मुलं IITत गेली, कोणती मेडिकलला गेली यांचे फोटो झळकवतात. सगळेच जण उज्ज्वल विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतो असे दावे करतात. आणि गावामध्ये एवढे कोचिंग क्लासेस चालतात आणि तुम्ही गावात जाऊन जर पाहिलं तर तुम्हाला चौकामध्ये पान ठेल्यावरती उन्हाळ आणि बेरोजगार युवक भटकताना दिसतात. गावाच्या बाहेर कोचिंग क्लासेसच्या पाट्या आणि गावामध्ये मात्र सगळे बेरोजगार युवा. अशी आजची भारताच्या शिक्षण व्यवस्था आणि रोजगार याची अवस्था आहे. शिक्षण कदाचित आज भारतातला सगळ्यात मोठा उद्योग झाला असावा. शेतीच्या खालोखाल सगळ्यात जास्त माणसे ज्याच्यामध्ये गुंतलेली आहे, विद्यार्थी आणि शिक्षक मिळून, ते शिक्षण आहे. अगणित शाळा कॉलेजेस आहेत, विद्यापीठं आहेत, कोचिंग क्लासेस आहेत आणि MPSC UPSCच्या तयारी करून जाणारे अनेक कोचिंग क्लासेस जागोजागी आहेत. महाराष्ट्रामध्ये मला असं सांगण्यात आलं की 5 ते 6 लक्ष युवा वर्षानुवर्ष MPSCच्या परीक्षांची तयारी करत असतात. आई बाप खेड्यामध्ये असतात, शेतकरी असतात. हा मुलगा त्यांना सांगतात की मी कलेक्टर बनण्याचं शिक्षण घेतो आहे आणि मग ते बिचारे आपले स्वतःचं पोट कापून त्याला पैसे पाठवत राहतात. काही बिचारा अभ्यास करतो, काही वेळ वाया घालवत नाही, वर्षानुवर्ष परीक्षांना अपियर होतो, कधीच पास होत नाही, कधीच त्याला नोकरी मिळत नाही. याचं कारण असं की 5-6 लक्ष दरवर्षी परीक्षांना बसणारे ऍस्पिरंट, आणखी जागा किती भरल्या जातात? वर्षाला 200 ते 300. त्यामुळे 1% लोकांना देखील नोकरी मिळू शकत नाही, अशी ही लॉटरी आहे. आणि 1% कमी, अर्धा टक्का, 2000 पैकी एकाला जिथे चान्स आहे नोकरीचा, अशा ह्या लॉटरी पायी 6 लक्ष युवा वर्षानुवर्ष आपलं आयुष्य घालवतात. म्हणजे काहीतरी आपली गडबड असली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागामध्ये चपराशाच्या 186 जागा जाहीर झाल्या आणि या 186 जागांसाठी 4 लक्ष अर्ज आले आणि त्या 4 लक्षमध्ये 200 अर्ज PhD होते. आपल्या शिक्षणाचं काय फलित आहे? मी पुन्हा सांगतो की मी शाहू महाविद्यालयाविषयी बोलतच नाही. आज मी पूर्ण भारताच्या शिक्षण व्यवस्थेविषयी बोलतोय की हे शिक्षण घेऊनही जर वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते आणि जर 200 PhDंना घेऊन जर नोकरीसाठी ते अर्ज करतात तर आजच्या शिक्षणामध्ये काहीतरी गंभीर दोष करायचे असावा. शिक्षणाचा अर्थ काय झालेला आहे? परीक्षा पास होणं हा शिक्षणाचा अर्थ झालेला आहे. आणि त्यातही एक मोठा खेळ आहे. तो खेळ असा की विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी आणि परीक्षा मंडळांनी सोयीस्कररित्या पासिंगचं पर्सेंटेज हे 33% करून टाकलेलं आहे. आता ही मोठी गंमत आहे. पुढे माणसाला जर 33% किंवा त्याच्याहून तितकंच ज्ञान असेल तर तो कसा काय त्या डिग्रीला पात्र होतो? मी डॉक्टर आहे, तुम्ही बसून जाल का जरा? अहो, त्यांना जर सांगाल तुम्ही बसून जाल तर बरं होईल, मलाच डिस्टर्ब होतं बोलताना. मी एक डॉक्टर आहे, मी रुग्ण पाहतो. माझे 33% रुग्ण जगले आणि 67% मेले, तर तुम्ही माझं काय करा? मला फाशी द्या. पण मग 33% मार्क मिळून विद्यापीठ कसं काय डिग्री देतात? वस्तुतः 33% हे अतिशय कमी पासिंग ठेवून विद्यापीठाने स्वतःलाच पास करून घेतलाय. वस्तुतः सगळी विद्यापीठं 65% नापास आहे. आणि असं करून शिक्षणाची गोल पोस्ट अत्यंत खाली करून, खालच्या पातळीला करून, सगळ्यांना पास करून आपण जेव्हा शेवटी शिक्षण देतो तेव्हा शिक्षणाचा दर्जा घसरतो. तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल की भारतामध्ये इंजिनियर्स निघतात, वर्षाला 2 लक्ष ते 4 लक्ष इंजिनियर्स निघतात. पण इंजिनियरसाठी परीक्षा, त्याचे
क्वालिटी ठरवणारी जी बॉडी आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतातले इंजिनिअरिंग कॉलेजमधनं बीची डिग्री घेऊन निघणारे जे इंजिनियर्स आहेत त्यापैकी फक्त 13% काही काम करण्याच्या लायकीचे आहेत. 87% इंजिनिअरिंगचं ज्ञानच नाही, म्हणून ते इंजिनिअरिंगची नोकरी देण्याच्या लायकीचे नाही. मग प्रश्न असा होतो की जिथे फक्त 13% इंजिनियर्स काम देण्याच्या लायकीचे आहेत, 87% नाही, जिथे डॉक्टर्स MBBS करून निघतात आणि तरी त्यांना पुढचा अभ्यास करता येत नाही म्हणून नीट PGच्या परीक्षेसाठी ते पुन्हा ट्युशन लावतात. अरे गंमत आहे. तुम्ही डॉक्टर झालात, MBBS झालात, तुम्हाला रुग्णाच्या जीवन मरणाचे निर्णय घेण्याचं लीगल लायसन्स मिळालं, लीगल लायसन्स टू किल. एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळाली आणि तुम्हाला स्वतःचा अभ्यास नाही करता की तुम्हाला नीट PGच्या परीक्षेसाठी अजूनही लहान बाळासारखे कोचिंग क्लासेस लावावे लागतात. काहीतरी गंभीर आपल्या शिक्षणात अडचणीच आहे की महाविद्यालय चालतात तरी कशी हे मला कळत नाही. 4 वर्ष BEचं शिक्षण दिलं, 4.5 वर्ष MBBSचं शिक्षण दिलं आणि तरी म्हणता की त्याला काहीच येत नाही, तर तुम्ही केलं काय 4-4.5 वर्ष कॉलेजेसमध्ये? आणि फी काय म्हणून घेतली आणि डिग्री काय म्हणून घेतली? तर वस्तुतः आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कदाचित पूर्ण शिक्षण व्यवस्था नापास होती की काय असं म्हणण्याची पाळी आपल्याला येते. आणि त्यातली गंमत बघा, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं परीक्षा मंडळ हायर सेकंडरी बोर्ड परीक्षा घेतं, मार्क्स देतं, सर्टिफिकेट देतं 12वीचं, आणि तरी त्या सर्टिफिकेटच्या आधारावर कोणतीच उच्च संस्था त्याला ऍडमिशन देते. पुन्हा त्याला स्पर्धा परीक्षेला बसावं लागतं. पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसावं लागतं याचा अर्थ काय? याचा अर्थ ती स्पर्धा परीक्षा घेणारी संस्था असं म्हणते आहे की तुझ्या अगोदरच्या 12वीच्या मार्क्सवर आणि डिग्रीवर माझा विश्वास नाही. डिग्री देणारी संस्थाही शासकीय मान्यता प्राप्त, स्पर्धा परीक्षा घेणारी संस्थाही शासकीय मान्यता प्राप्त, आणि तरी त्या म्हणतात आहे की तुमच्या डिग्र्यांवर सर्टिफिकेटवर आमचा विश्वास नाही, आम्ही पुन्हा परीक्षा घेऊ. आणि मग ते परीक्षा करून MBBSची डिग्री तुम्ही पुन्हा घेता. पुन्हा तीच परीक्षा पद्धती म्हणते तुझ्या मार्क्सवर माझा विश्वास आहे, मी पुन्हा नीट PGची परीक्षा तुला द्यावी लागणार. आणि मुलं डॉक्टर झाली आहे, MBBS डिग्री आहे, खेड्यामध्ये डॉक्टर नाही. आणि या देशातले 1 लाख MBBS तरुण मुलं मुली नीट PGची तयारी करत घरी बसलेले आहे. आपली शिक्षण व्यवस्था काहीतरी गंभीर गडबड आहे. खरं म्हणजे मला एक गमतीशीर कधी कल्पना मनात अशी येते की एखाद्या विद्यार्थ्याने किंवा पालकाने विद्यापीठावर 420च्या फसवणुकीची केस का करू नये? तुम्ही 4 वर्ष मला शिकवलं, तुम्ही माझ्याकडे ट्युशन फी घेतली, माझी परीक्षा घेतली, परीक्षा फी घेतली, मला पास केलं, मला सर्टिफिकेट दिलं, मला मार्क्स दिले, आणि कोणी याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही एक बोगस सर्टिफिकेट माझ्या हाती दिलं, तुम्ही मला फसवलं. तर दुर्दैवाने ही शिक्षण व्यवस्था जी अशी झालेली आहे, शिक्षणाचा हक्क राईट टू एज्युकेशन आहे, पण जे एज्युकेशन आपण देतो आहोत ते राईट एज्युकेशन आहे का? राईट टू एज्युकेशनच्या नावाने आपण त्याला आपण जे म्हणतो शिक्षण म्हणून विचारायला घ्यावं लागतं. आणि ते शिक्षणाचा अभ्यासक्रम कोण ठरवतं? एक कोणीतरी परीक्षा मंडळ आहे, अभ्यासक्रम समिती आहे, ते बसून ठरवतात की करिक्युलम काय असावं. कशाच्या आधारावर ठरवतात? ते काय ब्रह्मदेव आहे की या विद्यार्थ्याला जीवनामध्ये काय काय गरज पडणार आहे? पण ते बसून एक काल्पनिक अभ्यासक्रम ठरवतात की 9वीच्या मुलाला एवढे ऍसिड आणि एवढे सॉल्ट्स आले पाहिजे, 12वीच्या मुलाला एवढे मेटल्स आणि एवढे मूलद्रव्य आले पाहिजे. मी 12वीमध्ये सांगतो तुम्हाला 28 मूलद्रव्य मला शिकवण्यात आले केमिस्ट्रीमध्ये. आयुष्यात पुढे त्यांची कधीही भेट झाली. कशाला शिकवले मला? 9वी 10वीत असताना मला क्लोरीनच्या महोत्पादनाच्या 3 पद्धती शिकवल्या. तो एक नेल्सन सेल मला भूतासारखा अजूनही आठवतो, पण आयुष्यात कधीच त्या नेल्सन सेलची गरज नाही पडली. सल्फ्युरिक ऍसिड महोत्पादनाच्या पद्धतीवर कशाला 9वी 10वीच्या पोराला शिकवता रे? त्याला आयुष्यात कधी त्याची भेट होणार नाहीये. पण कोणातरी परीक्षकाने ठरवलं अभ्यासक्रम ठरवताना की यांना H2SO4च्या 3 महोत्पादनाच्या पद्धती आल्या पाहिजे. का ठरवलं? माझा समज आहे ठरवलं कारण त्याला कोणीतरी असंच शिकवलं.
म्हणून त्याचा बदला तो घेतो की मला शिकवलं का, आता घे तुलाही शिकवलं. जीवनाशी त्याचा काही संबंध नाही, पण तरी ते करिक्युलम या देशातल्या इतक्या कोट्यावधी मुलांच्या माथी मारण्यात येतं. त्याच्यात ते पास झाले तरी उपयोग नाही, कारण कोणी त्या डिग्रीवर विश्वास ठेवत नाही, नोकरी देत नाही. नापास झाले तरी काही फरक पडत नाही. एक निवडक मेरिटचे विद्यार्थी सोडून द्या, पण बहुतांशी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षणाची अशी दुर्दैवी अवस्था आहे. मग तुम्ही म्हणाल हे झालं भारताची वाईट अवस्था. चांगलं शिक्षण जिथे मिळतं त्या संस्थांमध्ये मात्र काय सुंदर अवस्था असेल. माझे 2 अनुभव सांगतो. एकदा मी 2 ऑक्टोबरला वॉशिंग्टनमध्ये होतो. आता वॉशिंग्टनहून 50 मैल वरती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आहे, जिथे मी शिकलो. तर विद्यापीठवाल्यांना थोडं माहित होतं की माझं गांधीजींच्या आश्रमाशी काहीतरी संबंध आहे, आणि म्हणून त्यांनी 2 ऑक्टोबरला जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात भाषण द्यायला मला बोलवलं. योगायोगाने पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबरला मी हार्वर्ड विद्यापीठात होतो. त्यांनी बोलवलं. त्यांना आयता माणूस भेटून गेला गांधीजींना बोलायला, त्यांनी बोलवलं. असं समजू नका बरं की दरवर्षीच मी हॉपकिन्स आणि हार्वर्डमध्ये असतो, तसं काही नाही. तर आता माझ्या भाषणाच्या अगोदर जवळजवळ 200 विद्यार्थी जमा झालेले. हे बहुतेक विद्यार्थी MD करणारे किंवा MD झालेले किंवा PhD करणारे वैद्यकशास्त्रात आणि पब्लिक हेल्थमध्ये. भाषण सुरू करायच्या अगोदर मी ओळीने प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं की या इन्स्टिट्यूट मधनं डिग्री घेऊन निघाल्यानंतर तू काय करणार आहेस. आणि 200 पैकी 199 म्हणाले की आम्हाला माहित नाही. कोणी म्हणालं की आमचे शिक्षक आम्हाला एखादी असिस्टंटची पोस्ट देऊन देतील. कोणी म्हणालं की WHO एखादा आम्हाला डेटा अनालिसिसचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल. कोणी म्हणालं की कोणती ट्रक कंपनी आम्हाला जॉब देऊन टाकेल. तर बघू. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की जगातल्या सर्वोत्कृष्ट, बरं बघा, या दोन्ही इन्स्टिट्यूट या जगातल्या नंबर 1 आणि नंबर 2 आहे मेडिसिन मध्ये, आणि हे जगातलं क्रीम ऑफ द क्रीम अशी हे विद्यार्थी. त्यांना देखील माहित नाही की शिक्षण मिळालं तर त्याचा काय उपयोग ते करणार आहे. याचा अर्थ असा होतो की आजची शिक्षण व्यवस्था, उत्तमातून उत्तम ज्या शिक्षण संस्था आहेत त्या भरपूर माहिती देतात. त्या माहितीला ज्ञान असं म्हटलं जातं, पण ती असते खरं म्हणजे इन्फॉर्मेशन. ते भरपूर इन्फॉर्मेशन देतात, थोडेसे काही स्किल्स, कौशल्य देतात, पण याचा उपयोग काय करायचा आणि कुठे करायचा हा हेतू, हे ध्येय, हे पर्पज त्या देत नाहीत. आणि त्या पर्पजच्या अभावामध्ये ते सगळं शिक्षण निरर्थक होण्याचा धोका राहतो. त्यामुळे जगातल्या सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट मधून निघणारे MDs आणि PhD ते म्हणतात आम्ही काय करू आम्हाला माहित नाही, कुठे आमचा उपयोग होईल आम्हाला माहित नाही, सगळेच अंधारात चाचपडत होते. अशा प्रकारच्या एक संदर्भहीन आणि ध्येयहीन शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण आहोत. एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी यशस्वी करिअर आणि जॉब देण्याचं स्वप्न, पण याच्या पलीकडे जीवनाला काय हेतू आहे हे काही शिक्षण व्यवस्था देत नाही. मग या शिक्षण व्यवस्थेचं पुढे होणार काय. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने एक अभ्यास केला. त्या विद्यापीठाने प्रश्न असा विचारला, कमिटी नेमली त्यासाठी, की 2050 पर्यंत जगामधील जॉब्सचं काय होणार, कोणते जॉब्स राहतील, कोणते जॉब्स वाढतील, कोणते कमी होतील, तशा प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे. तर ऑक्सफोर्ड विद्यापीठाचा तो अहवाल सांगतो की कॉम्प्युटर, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI ह्या सर्वांमुळे जॉब्सचं स्वरूप अगदी पूर्णपणे पालटून जाणार आहे. काही जॉब्स नामशेष होते, राहणार नाही. उदाहरणार्थ कोणते. नंबर 1 ड्रायव्हर्स. ड्रायव्हरलेस कार येतील, ड्रायव्हर्सची गरजच नाही, सगळे ड्रायव्हर बेकार होते. नंबर 2 क्लार्क्स. कॉम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग करतं, कुणी टायपिंग करायची गरजच नाही. आज खेड्यातले आदिवासी बाया देखील आपल्या मोबाईल फोनवर मेसेज पाठवतात, टायपिस्टची गरज होणार नाही. अशा अनेक जॉब्स ते सांगतात की यांची गरजच होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, थोडं वाईट वाटेल तुम्हाला, पण जे जॉब बरेच कमी होतील का नामशेष होतील त्याच्यात ते म्हणतात डॉक्टर आणि शिक्षक.
त्यांचं म्हणणं आहे की शिक्षक आज फक्त फळ्यावर इन्फॉर्मेशन देतो, माहिती देतो. माहिती गुगल फार जास्त चांगलं देतो. स्क्रीनवर माहिती विद्यार्थ्याला पटकन मिळते. आणि कोविडच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी आता हे शोधून काढलंय की आपल्या शिक्षकापेक्षा गुगलवर चांगली शिक्षण माहिती मिळते. तर मग जे निव्वळ माहिती देतात त्या शिक्षकांना भवितव्य नाहीये. कारण तुमच्यापेक्षा अधिक चांगली माहिती गुगल देईल किंवा युट्यूबवरती असलेले शैक्षणिक क्लासेस देतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे कशाला शिकावं? आणि तसंच ते डॉक्टरांच्या बाबतीत म्हणतात की जे डॉक्टर नुसते यांत्रिकरित्या नुसतं ECG काढतात, पल्स बघतात, BP घेतात आणि औषध लिहून देतात, रुग्णाशी एक अक्षर बोलत नाही. रुग्ण म्हणेल की AI देखील हे डायग्नोसिस करू शकतं. तुम्हाला माहित आहे का मला माहित नाही, ChatGPT जेव्हा आलं पहिल्यांदा अमेरिकेमध्ये डॉक्टरची जी परीक्षा आहे त्याला USMLE म्हणतात. ChatGPTला पहिल्यांदा त्यांनी USMLEच्या परीक्षेला बसवलं, ते नापास झालं. पण दुसऱ्यांदा जेव्हा ते 1 वर्षाने बसलं ते USMLE पास झालं आणि अतिशय सर्वोच्च मार्कने पास झालं. आणि पुढे तर नंतर ChatGPTने स्पेशलिस्ट डॉक्टरच्या परीक्षा देखील उत्तम मार्कने पास केली. मग निव्वळ निदान सांगण्यासाठी त्या डॉक्टरांची गरज नाही आहे. डॉक्टरांची गरज आहे रुग्णाला थोडं सहृदयपणे भावनिक आधार देण्यासाठी, कारण ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकत नाही. तर शिक्षक आणि डॉक्टर्स ज्यांना आपल्या भूमिका रिडिफाईन कराव्या लागतील. काही व्यवसाय नष्ट होतील, काही व्यवसाय कमी होतील किंवा रिडिफाईंड होतील. काही व्यवसायांची गरज वाढेल. कोणत्या व्यवसायाची गरज वाढेल? त्याच्यात ते म्हटलं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रिपोर्टमध्ये ते सांगतोय. ते म्हणतात नर्सेसची गरज वाढेल. कारण नर्सेस जे काम करतात ते AI नाही करू शकत. ते म्हणतात की व्यायाम करणाऱ्या जिम ट्रेनरची गरज वाढेल. ते म्हणतात की फिजिओथेरपिस्टची गरज वाढेल, स्पोर्ट्स ट्रेनरची गरज वाढेल. जी काम मशीन करू शकत नाही आणि AI करू शकत नाही त्या कामांची गरज वाढेल. जे कामं मशीन, कॉम्प्युटर आणि AI करू शकतात ते कामं नाहीशी होते. आठवून बघा 150 वर्षापूर्वी जेव्हा इंग्लंडमध्ये वाफेचं इंजिन आलं, मशीन आणि इंजिन आल्यानंतर शारीरिक श्रम करणारा मजूर जो आहे तो आउटडेटेड झाला. भारतामध्ये ते खेडोपाडी पोहोचायला वेळ लागला, पण आता खेडोपाडी पोहोचलाय. सगळी कामं ट्रॅक्टर करतात. जे खड्डे खणायला पूर्वी महिने लागायचे 20-20, 25 मजूर आज JCB एका दिवसात करून टाकतात. इकडचा डोंगर तिकडे आणि तिकडचा खड्डा तलाव. इतक्या प्रचंड वेगाने JCB आणि मशीन विराट स्वरूपामध्ये कामं करतात. शरीर श्रम करणाऱ्या मजुराचं काय होणार? तर मशीन आले तर मजूर आउटडेटेड झाला. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की ज्याला आपण बुद्धिजीवी वर्ग म्हणतो. म्हणजे आपण सगळे आपण आउटडेटेड होणार. कारण त्या ChatGPTला जगामध्ये आजपर्यंत प्रकाशित झालेलं सगळं ज्ञान त्याला खिलवलं जातं. म्हणून त्याच्या ट्रेनिंगला अनेक महिने लागतात, प्रचंड डेटा आणि एनर्जी लागते. पण ते सगळं खाऊन तो अगदी पुष्ट झाला की तो जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. मी तुम्हाला गंमत सांगतो. मला पहिल्यांदा जेव्हा ChatGPT कळलं की काय भानगड आहे, हैदराबादला मी एका भाषणाला गेलो, तिथे कळलं. ते येता मी पटकन ते ॲप डाउनलोड केलं आणि माझ्या मोबाईलवर मी विचार केला की आता याला काय प्रश्न विचारू. तर गडचिरोलीच्या जंगलात आम्ही राहतो. आमचं हॉस्पिटल आहे, 100 कार्यकर्ते माझ्यासोबत राहतात आणि तिथे आता वाघांचा खूप प्रादुर्भाव वाढलेला आहे. गेल्या 3 वर्षात तिथे 65 लोकांना खेडोपाड्यातल्या वाघाने मारलेला आहे. त्यामुळे आमच्या अवतीभोवती आता मलेरिया, TB पेक्षा वाघच जास्त झालेले आहेत. तर मला काळजी आहे की माझ्या 100 सहकारी, त्यांचे परिवार, आमचे हॉस्पिटल, तिथले रुग्ण यांना कुठे वाघांनी इजा करू नये. म्हणून मी ChatGPTला प्रश्न विचारला की अशी माझी स्थिती आहे तर मी काय करू. मला 3 सेकंदात ChatGPTने एक 13 पॉइंट प्रोग्राम दिला. मग त्याच्यामधला एक उपाय होता की तुमच्या संस्थेच्या भोवती एक कुंपण घाला. तर मी त्याला विचारलं कुंपणचं डिझाईन दे. 3 सेकंदामध्ये त्याने मला कुंपणचं डिझाईन दिलं. उंची किती, त्याच्या सिमेंट किती, लोखंड किती, काटेच्या तारा किती, वरून मला एक उद्देश दिला की याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पाठवू नका, कारण नाही तर चांगली प्राण्यांना इजा होईल. तर कल्पना करा ChatGPT जेव्हा इतकी भराभर ही सगळी कामं करू शकतात
तेव्हा आर्किटेक्ट लोकांचं काय होईल? आणि म्हणून बुद्धिजीवी जी माणसं आहेत त्यांचं कशासाठी तुम्ही आहात, त्यांचं कामाचं स्वरूपच त्यांच्या हातून हिरावलं जाईल. मजुराचं काम घेतलं तेव्हा आपण म्हणालो हो द्या, खेड्यातला मजूर बेरोजगार झाला तर हरकत नाही, आमचे जॉब सुरक्षित आहे. पण आता आपलेही जॉब सुरक्षित नाही. आणि त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या, डॉक्टरांच्या नोकऱ्या हे सगळे आता असुरक्षित झाले. अशा अवस्थेमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना फक्त आपण माहिती देतो जी गुगलवर त्याच्यापेक्षा जास्त चांगली मिळू शकते, युट्यूबवर जास्त चांगली मिळू शकते, ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निघालेले डॉक्टर्स पेशंट पाहण्याच्या ऐवजी पोस्ट ग्रॅज्युएशन कसं करायचं याचाही अभ्यास त्यांना करता येत नाही. अरे तुम्हाला पुस्तकही वाचता येत नाही का? पण नाही वाचता येत त्यांना, मग त्यांना त्याचे कोचिंग क्लासेस लागतात. ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये 87% इंजिनियर्स कुचकामी असतात, ही शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी गंभीर गडबड आहे. आणि भारताच्या शिक्षण व्यवस्थेला याचा विचार करण्याची गरज आहे. एका नावाड्याची गोष्ट तुम्ही वाचली असेल, मी लहानपणी चांदोबामध्ये वाचली. एक नदीवर नाव चालवणारा नावाडी आहे, मोठी नदी आहे. त्या नावेमध्ये एकदा एक पंडित येऊन बसतो. खूप शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे, संस्कृतचा ज्ञानी आहे. आणि आता नावेत बसला, नाव चालली, तो त्या नावाड्याला विचारतो, त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकाराचा गर्भ आहे, तो नावाड्याला विचारतो का रे तू गणित शिकला का? तो नावाडी म्हणतो नाही साहेब, गणित तर नाही कधी शिकलो. अरे अरे, तुझं 25% आयुष्य वाया गेलं. बरं गणित नाही तर नाही, संस्कृत शिकला का? नाही साहेब, कधीच नाही शिकलो. अरे अरे, तुझं अजून 25% आयुष्य वाया गेलं. मग तू भूगोल शिकला का? तो म्हणतो नाही साहेब, कधीच नाही शिकलो. अरे तुझं तर 75% आयुष्य वाया गेलं. आणि इतक्यात जोरात वादळ यायला लागलं, नाव प्रचंड डोलायला लागले. आणि आता तो पंडित घाबरला. तो नावाड्याला विचारतो अरे का रे काय होणार? तर नावाडी म्हणतो साहेब तुम्ही पोहणं शिकला का? तो म्हणतो नाही बा, कधीच नाही शिकलो. मग तर तुमचं 100% आयुष्य आता वाया गेलं. तर आपल्या शिक्षणाचे नाव जेव्हा जीवनाच्या खऱ्याखुऱ्या नदीमध्ये डोलायला लागते तेव्हा दुर्दैवाने ती काही पास होताना दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला शिक्षणाविषयी एकदा पुन्हा विचार केला पाहिजे. तुमच्यापैकी किती लोकांनी एका पुस्तक वाचलं आहे असं मी तुम्हाला विचारणार. विनोबा भावेंचे पुस्तक आहे शिक्षण विचार. किती लोकांनी वाचलंय? एक हात पुढे आला. 2, 3, 5. छान, किमान 5 जण तरी निघाले. मी काही शिक्षण तज्ञ नाही, मी सुरुवातीला सांगितलं. पण माझं असं मत आहे, एक अनाहूत सल्ला आहे की जो कोणी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे त्याने विनोबांचं शिक्षण विचार हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे. आणि विनोबांनी त्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की आपली शिक्षण व्यवस्था जी आहे, जीवन व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था, हिची आपण अगदी सोयीस्कररित्या असं विभाजन करून टाकलेलं आहे की जीवनाची पहिली 15, 20, 25 वर्ष फक्त शिक्षण, नो जीवन. जीवनाशी काहीच संबंध नाही. शाळेच्या भिंतींच्या आतमध्ये फक्त शिक्षण. आणि कोण देतो? शिक्षक देतो. त्याला जीवन किती येतं? काय नाही, त्यालाही फक्त शिक्षणच येतं. तर फक्त शिक्षण देणारा शिक्षक शाळेच्या कुंपणामध्ये फक्त शिक्षण देतो, जीवनाशी काही संबंध नाही. आणि एकदा शिक्षण संपलं आणि तो माणूस जीवनाच्या नांगराला लागला की तो फक्त जीवन जगतो, शिक्षण पूर्ण विसरून जातो. म्हणून निर्जीव शिक्षण आणि निर्बुद्ध जीवन अशी आपण जीवनाची विभागणी करून टाकलेली आहे. 20-25 वर्षांपर्यंत निर्जीव शिक्षण, ज्याच्यामध्ये जीवनाशी काही संबंधच येत नाही. आणि त्यानंतर निर्बुद्ध जीवन, त्याच्यानंतर बुद्धिशील शिक्षणाचे संबंध येत नाही. आणि म्हणून असं जे शिक्षण आहे, अशी जी अवस्था आहे आपली, याच्यामध्ये पर्यायी शिक्षणाचा शोध घेण्याची तातडीने गरज आहे. जर आज भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या क्रांतीची गरज असेल तर मी म्हणेन शिक्षणात क्रांतीची गरज आहे. आणि हे आता जे आपण रोग निदान पाहिलं
त्याच्यामुळे ते व्हायला तर पाहिजे. मग पर्यायी शिक्षण काही शक्य आहे का? मी ज्या शाळेत लहानपणी शिकलो त्या शाळेची कथा मोठी गमतीशीर आहे. महात्मा गांधी 1936 मध्ये सेवाग्रामला गेले आणि आता त्यावेळी झालं असं होतं की ब्रिटिशांनी काही जे सुधारणा भारतामध्ये सुरू केल्या होत्या त्याचा भाग म्हणून प्रांतीय पातळीवरती काँग्रेसची सरकार आली होती 1937 मध्ये. त्यामुळे आता त्यावेळी काँग्रेस जी होती त्यावेळेची तिला राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था त्यांच्या हातात आली. तर काय करावं, शिक्षण कसं द्यावं? कालपर्यंत आपण ब्रिटिशांच्या गुलामीच्या शिक्षणाला शिव्या देत होतो, पण आता आपल्यावर जबाबदारी आली. आता काय करायचं? 1937 मध्ये गांधीजींनी वर्धा शिक्षण परिषद घेतली. शिक्षणाच्या क्षेत्रात एक माइलस्टोन परिषद आहे आणि त्या वर्धा शिक्षण परिषदेमध्ये 3 दिवस गांधी रोज बोलले की माझ्या स्वप्नातलं भारतातलं शिक्षण कसं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृत चित्र मांडलं की भारतातलं शिक्षण असं असायला पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं नई तालीम, नवशिक्षण. आणि त्या धर्तीवर खरं प्रत्यक्षात ते शिक्षण अंमलात आणायला त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना असं म्हटलं की तुम्ही मला काही शिक्षक पाठवा. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन मधले काही उत्कृष्ट शिक्षक पाठवले आणि गांधींची कल्पना, गांधींचा आश्रम आणि टागोरांनी पाठवलेले शिक्षक हे दोन्ही मिळून ही भारताची अद्वितीय शाळा सुरू झाली, नई तालीम विद्यालय सेवाग्राम. माझं सौभाग्य असतं की पुढे माझी आई त्या शाळेची प्रिन्सिपॉल झाली आणि मी त्याच शाळेमध्ये शिकलो. आता ही नई तालीम शाळा कशी होती, की नई तालीम शिक्षण पद्धती कशी होती, तर तुम्हाला मी काही उदाहरणामधनं सांगू शकतो. त्या शाळेमध्ये नियमित वर्ग तर व्हायचे, पण रोज 3 तास जीवनाला आवश्यक असं कुठेतरी काम करावं लागायचं. आणि हे नुसतं कमवा आणि शिका असते नव्हतं, हे उलट असं होतं की कामातनं शिका. आता कामातनं कसं काय शिकावं? मी जेव्हा 6वीत होतो मला जबाबदारी देण्यात आली की तिथे आश्रमात एक गोशाळा होती गायीची. या गोशाळेमध्ये 50 गायी होत्या. मला माझे शिक्षक म्हणाले की या गायींचे जे गोमूत्र निघतं आणि त्याचं नालीने वाहून वाया जातं ते गोळा करण्यासाठी एक टाकं बांधायचं आहे, तर तू बांध. आता मी 6वीतला मुलगा, असं टाकं कसं बांधू? त्याचा आकार काय, त्याला विटा किती लागणार? तर मग एक गाय सरासरी रात्री किती गोमूत्र देते ते लिटर मध्ये मोजायचं. मग 50 गायींचं किती होईल, तर काहीतरी समजा अंदाजे 100 लिटर गोमूत्र होत आहे. मग 100 लिटर गोमूत्र ठेवणारे टाकं जे असेल ते किती आकाराचं लागणार, ते क्यूबचा आकार कसा लागेल. मग त्या टाकं बांधायचं असेल तर बघा क्यूबचा सरफेस एरिया, कारण विटा ज्या लागतील त्या क्यूबच्या सरफेस एरियाला लागतील टाक्याच्या भिंती. तर मग क्यूबचा सरफेस एरिया कसा काढायचा, मग त्या सरफेस एरियासाठी विटा किती लागणार, मग ते मी काढल्या. त्यासाठी सगळं मी गणित शिकलो. मग शिक्षक म्हणाले जा आता बाजारात विटा घेऊन ये. विटा घ्यायला गेलो. चांगली वीट कशी असते, त्याची परीक्षा कशी करायची, विटांचा भाव कसा करायचा, ते सगळं करून आणून गवंड्याच्या मदतीने मी ते टाकं बांधलं. त्या एका टाकं बांधण्यामध्ये मी सगळं गणित शिकलो. कोणी माझे गणिताचे क्लासेस नाही घेतले, पण अशा प्रकारची कामं करता करता मी गणित शिकलो. आम्ही रोज तिथे सूत कातायचो. किती तार कातले, किती मीटर कातले, त्याचा गुणाकार करा. किती तोळे सूत वापरलं, किती तोळे कापूस वापरला, त्याचा हिशोब करा. हे कामं करता करता त्यातलं गणित त्यांनी आम्हाला शिकवलं. गणित कधी ओझं झालंच नाही.